वसई विरार नालासोपारा महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या उमेदवाराबाबत निश्चिती झालेली आहे आणि त्या पद्धतीने आज ठरल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार ज्या प्रभागामध्ये नेमून दिलेल्या आहेत त्यामध्ये ज्या सगळ्या 9 ठिकाणी जाऊन आपले उमेदवारी अर्ज हे भरत आहेत। आज काल रात्रीपर्यंत जी काय अनिश्चितता होती ती पूर्ण झालेली आहे, निश्चिती झालेली आहे आणि त्यामुळे आता सर्व उमेदवार मोठ्या उमेदीने जोशाने इथे आलेले आहेत आणि मोठ्या चांगल्या वातावरणामध्ये पूर्ण कार्यकर्त्यांच्या सोबतीने आम्ही इथे सगळ्यांचे फॉर्म भरले। सर, काय सांगाल, आज नामांकनचा लास्टचा दिवस आहे, आपण देखील या ठिकाणी आलेला आहात, कसं वातावरण आहे? वसई विरार नालासोपारा महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या उमेदवाराबाबत निश्चिती झालेली आहे आणि त्या पद्धतीने आज ठरल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार ज्या प्रभागामध्ये नेमून दिलेल्या आहेत त्यामध्ये ज्या सगळ्या 9 ठिकाणी जाऊन आपले उमेदवारी अर्ज हे भरत आहेत आणि आज शेवटचा दिवस असला तरीसुद्धा आज काल रात्रीपर्यंत जी काय अनिश्चितता होती ती पूर्ण झालेली आहे, निश्चिती झालेली आहे आणि त्यामुळे आता सर्व उमेदवार मोठ्या उमेदीने जोशाने इथे आलेले आहेत आणि मोठ्या चांगल्या वातावरणामध्ये पूर्ण कार्यकर्त्यांच्या सोबतीने आम्ही इथे सगळ्यांचे फॉर्म भरलेले आहेत। मात्र भाजपच्या गोठ्यामध्ये नाराजीचा सूर मोठा आहे, अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलेली आहे, कसं यांची नाराजी थांबवणार आहे? साहजिकच गेल्या 3 वर्षामध्ये आपण बघतो की लोकसभेला आणि विधानसभेला खूप चांगला प्रतिसाद हा इथल्या जनतेने दिलेला आहे आणि त्यामुळे खासदार म्हणून मी निवडून आलेले 2 आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे इथलं वातावरण जे अतिशय सकारात्मक आहे आणि इथले जे कार्यकर्ते त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रचंड मेहनतीने इथे अशा प्रकारचं वातावरण उभं केलेलं आहे आणि खूप ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत। साहजिकच त्या सगळ्यांमध्ये या सकारात्मक वातावरणामध्ये उमेदवारी मिळण्याबाबत एक आशंका होती। निश्चितच 600च्या दरम्यान फॉर्म आले होते, परंतु जागा 115 होत्या, त्यामुळे बऱ्याच जणांना आम्हाला जरी न्याय देऊ शकलो नसतो तरीसुद्धा नाराजी त्यांची तात्पुरती असणार आहे, कारण ते सगळेजण निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि येत्या 2 दिवसामध्ये ते सगळे प्रचारात उतरलेले दिसतात। असं बोललं जातं की बहुजन विकास आघाडीचे जे माजी नगरसेवक होते त्यांनाच घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे आमची कुठेतरी नाराजी आणि भाजपकडून गलचेपी झालेली आहे। नाही, अशातले काही भाग नाही, फक्त काहीच ठिकाणी जे बहुजन विकास म्हणून आलेले काही उमेदवार होते त्यांच्या निवडून येण्याच्या निकषांवर ही त्यांना उमेदवार दिलेले आहे, परंतु त्या व्यतिरिक्त इतर सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी दिलेले आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत दिसेल। 3 जागेचा तिढा होता, तिढा सुटलेला आहे का? तो सगळा तिढा सुटलेला आहे आणि त्यामुळे आता शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुती एक दिलाने या निवडणुकीला सामोरे जाईल। सर, एकच